शांती. आज आहे 31/12/23ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 13/11/97. मुरलीचे शीर्षक आहे संगम युगातील प्राप्तींच्या प्रारब्धाचा अनुभव करा. मास्टर दाता महासहयोगी बना. आज भाग्यविधाता बाबा आपल्या श्रेष्ठ भाग्यवान मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मुलाच्या भाग्याच्या रेषा पाहून भाग्यविधाता बाबा सुद्धा हर्षित होतात. कारण संपूर्ण कल्पामध्ये चक्कर लावाल तर तुमच्यासारखे श्रेष्ठ भाग्य कुणा धर्मात्मा, महान आत्मा, राज्य अधिकारी आत्मा कोणाचेही इतके मोठे भाग्य नाहीये जितके तुम्हा संगमयुगी श्रेष्ठ आत्म्यांचे आहे. मस्तकावरील आपल्या भाग्याच्या रेषांना पाहता का? बापदादा प्रत्येक मुलाच्या मस्तकावर चमकणाऱ्या ज्योतीची श्रेष्ठ रेखा पाहत आहेत. तुम्ही देखील सर्वजण आपल्या रेषांना पाहत आहात ना? डोळ्यांमध्ये पाहाल तर स्नेह आणि शक्तीच्या रेषा स्पष्ट आहेत. मुखामध्ये पहा, मधुर श्रेष्ठ वाणीच्या रेषा चमकत आहेत. ओठांवर पहा, रुहानी स्मित हास्य, रुहानी खुशीची झलक असलेली रेषा दिसून येत आहे. हृदयामध्ये पहा किंवा अंतकरणामध्ये पाहाल तर दिलारामाच्या प्रेमामध्ये लवलीन राहण्याची रेषा स्पष्ट आहे. हातांमध्ये पहा, दोनही हात सर्व खजिन्यांनी संपन्न होण्याची रेषा पहा. पावलांमध्ये पहा, प्रत्येक पावलामध्ये पदमच्या प्राप्तीची रेषा स्पष्ट आहे. किती मोठे भाग्य आहे! भाग्य विधाता बाबांनी प्रत्येक मुलाला पुरुषार्थाने श्रेष्ठ कर्मांच्या लेखणीने या सर्व रेषा ओढण्याची खुल्या दिलाने खुली सूट दिली आहे. जेवढी लांब रेषा ओढू इच्छिता तेवढी ओढू शकता, परंतु वेळेच्या आधी. ज्याला जितकी लांब रेषा ओढायची आहे तो स्वतःच ओढू शकतो. बाबांनी कलम तुमच्या हातामध्ये दिले आहे, तर ती रेषा ओढायला येते का? ओढली आहे की ओढायला येत नाही? सर्वांना येते का? तर म्हटले, हा जी, खूप छान. पहा, आताच्या नशिबाची रेषा तुम्हाला साऱ्या कल्पामध्ये देखील श्रेष्ठ बनवते. 21 जन्म तर सदा संपन्न आणि सुखी राहण्याची रेखा चालतेच, आणि द्वापर कलियुगामध्ये देखील तुमच्या पूज्य बनण्याची रेखा श्रेष्ठ असते. तर या वेळेच्या भाग्याची रेखा संपूर्ण कल्प कायम सोबत राहते, कारण अविनाशी बाबांची अविनाशी रेखा आहे. तर सदैव आपल्या श्रेष्ठ भाग्याची रेखा स्मृतीमध्ये राहते का? स्मृतीमध्ये राहते तर आहे, परंतु कधी इमर्ज असते, कधी मर्ज असते, का सदैव इमर्ज असते? यामध्ये कमी हात वर करत आहेत. पहा, सदा इमर्ज राहिली पाहिजे. इमर्ज असण्याची निशाणी आहे जुन्या स्मृती, जुन्या संस्कारांच्या रेषा मर्ज होऊन जातात. कधीही जुन्या संस्कारांच्या रेषा अथवा जुन्या गोष्टींच्या स्मृतीच्या रेषा इमर्ज व्हायला नकोत, मर्ज असाव्यात आणि मर्ज होता होता नाहीशा होऊन जाव्यात. जिथे श्रेष्ठ भाग्याच्या रेषा इमर्ज आहेत तिथे जुन्या रेषा इमर्ज होणे असंभव आहे. जर होत असेल तर यावरून सिद्ध होते की श्रेष्ठ भाग्याची रेषा कायमची इमर्ज राहत नाही. तर काय समजता? इतक्या श्रेष्ठ भाग्याच्या रेषा इमर्ज असायला हव्यात की मर्ज असाव्यात? बाप दादा वर्तमान समयी सर्व मुलांमध्ये वर्तमान संगम युगातील प्राप्तींना प्रारब्धाच्या रूपामध्ये पाहू इच्छितात. पुरुषार्थ खूप वेळ केला, आता पुरुषार्थ आपोआप होऊ दे. मेहनतवाला पुरुषार्थ नको. शेवटपर्यंत पुरुषार्थाची मेहनत करत राहणार आहात काय? संगम युगातील प्राप्तींच्या प्रारब्धाचा अनुभव आता नाही करणार तर केव्हा करणार? भविष्याचे प्रारब्ध ही वेगळी गोष्ट आहे.
ती तर तुमच्या या पुरुषार्थाच्या प्रारब्धाची सावली आहे. ती तर तुमच्या मागोमाग आपोआप येईल. परंतु विशेष गोष्ट आहे यावेळचे प्रारब्ध प्राप्त करणे. असे नाही कोणी विचारेल कसे आहात, हाल हवाल काय आहे, तर अजूनही हेच सांगत राहू नका की पुरुषार्थ चालू आहे. पुरुषार्थ तर आहेच, परंतु पुरुषार्थाच्या प्रारब्धाचा आता अनुभव करा. ते प्रारब्ध आहे सर्व शक्ती संपन्न, सर्व ज्ञान संपन्न, सर्व विघ्न विनाशक मूर्त. हे आताचे प्रारब्ध भविष्यामध्ये आपोआपच प्राप्त होणार. जसे भविष्यामध्ये फक्त प्रारब्ध आहे, पुरुषार्थ संपलेला आहे, असे आता बाकी राहिलेल्या वेळेमध्ये प्रारब्ध स्वरूपाचा विशेष अनुभव करा. जेव्हा प्रारब्ध म्हटले जाते तेव्हा पुरुषार्थाचेच प्रारब्ध असते. जो पुरुषार्थ केला आहे त्या पुरुषार्थानुसारच प्रारब्धाचा अनुभव करू शकता. परंतु बापदादांच्या मुलांकडून कोणत्या अपेक्षा आहेत? विचारताना बापदादा आमच्याकडून कोणती अपेक्षा आहे? तर बापदादांना हेच हवे आहे की आता थोड्या वेळासाठी पुरुषार्थाचे प्रारब्ध स्वरूप बनू शकता की पुरुषार्थाची मेहनत चांगली वाटते? प्रारब्धवाले बनणार ना? अजून पुरुषार्थ करत आहे. पुरुषार्थ होऊन जाईल. करून दाखवू हे शब्द समाप्त व्हावेत. करून दाखवू का? दाखवा. आणि कधी दाखवणार? काय विनाशाच्या वेळी दाखवणार का? याची खूप सोपी विधी आहे की आता मास्टर दाता बना. बाबांकडून घेतले आहे आणि घेत सुद्धा राहा, परंतु आत्म्यांकडून घेण्याची भावना ठेवू नका. याने करावे तर असे होईल, हा बदलेल तेव्हा मी बदलेन, ही घेण्याची भावना आहे. असे असेल तर असे होईल, या घेण्याच्या भावना आहेत. असे व्हायला हवे असे न म्हणता तुम्ही तसे करून दाखवायचे आहे. असे झाले तर असे नाही, परंतु होणारच आहे. आणि मला करायचे आहे. मला व्हायब्रेशन द्यायची आहेत. मला रहमदिल बनायचे आहे. मला गुणांचा सहयोग द्यायचा आहे. मला शक्तींचा सहयोग द्यायचा आहे. मास्टर दाता बना. घ्यायचे असेल तर एका बाबांकडून घ्या. जर इतर आत्म्यांकडून देखील मिळत असेल तर बाबांनी दिलेलेच मिळेल. तर दाता बनून फ्राक दिल अर्थात मोठ्या मनाचे बना. देत रहा. द्यायला येते ना, का फक्त घ्यायला येते? आता जे जमा केले आहे ते द्या. आपसामध्ये ब्राह्मण आत्मेसुद्धा मास्टर दाता बना. दुसरा देईल तेव्हा मी देईन नाही, मला द्यायचे आहे. खजिना आहे ना तुमच्याजवळ? भरपूर आहे ना? गुणांनी भरपूर आहात ना? शक्तींनी भरपूर आहात ना? जर तुमच्याकडे खजिना आहे तर देत का नाही आहात? स्वतःसाठी लपवून ठेवला आहे का? जर खजिन्यांनी भरपूर आहात तर देत राहा. असे का करतात? असे का म्हणतात? हा विचार करू नका. रहमदिल बनून आपल्या गुणांचा, आपल्या शक्तींचा सहयोग द्या. याला म्हटले जाते मास्टर दाता, महासहयोगी. फक्त सहयोगी नाही, महासहयोगी बना, महादाता बना. तर समजले बापदादांना काय हवे आहे. बापदादा अजूनपर्यंत मुलांच्या पुरुषार्थाची मेहनत पाहू शकत नाहीत. डायमंड जुबली समाप्त झाली आणि डायमंड अर्थात मुले अजूनपर्यंत बेदाग अर्थात संपूर्ण बनण्याचा पुरुषार्थच करत आहेत. डायमंड जुबली म्हणजे प्रत्येक ब्राह्मण आत्मा डायमंड अर्थात चमकत राहावा. तुम्ही विचार कराल, आमची तर डायमंड जुबली नव्हतीच, ती तर दादींची झाली. तुमची झाली की दादींची झाली? कोणाची झाली? यज्ञाच्या स्थापनेच्या कार्याची डायमंड जुबली. फक्त दादींची नाही, स्थापनेच्या कार्याची डायमंड जुबली. तर तुम्ही सर्व भले 2 वर्षाचे असाल किंवा 12 वर्षाचे असाल,
किंवा 12 वर्षाचे असाल, नाही तर 50 वर्षाचे असाल, परंतु स्थापनेच्या कार्याच्या निमित्त तर आहात ना, की नाही आहात? निमित्त आहात ना. ब्राह्मण म्हणजेच ब्रह्मा बाबांच्या सोबत स्थापनेच्या कार्यासाठी निमित्त आत्मा. त्यांनाच ब्रह्माकुमार किंवा ब्रह्माकुमारी म्हटले जाऊ शकते. तर ब्रह्माकुमार कुमारी सर्वजण आहात, की पुरुषार्थी कुमार कुमारी आहात? काय आहात? ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी अर्थात जन्म घेतला आणि ब्रह्मा बाबांचे साथी, स्थापनेसाठी निमित्त आत्मा बनलात. तर असा विचार करू नका की आम्ही तर अजून नवीन आहोत, आम्ही तर अजून छोटे आहोत. परंतु समयानुसार जेव्हा वेळ समाप्तीच्या जवळ येऊन ठेपली आहे, तर छोट्यांना, नवीन असणाऱ्यांना तितकाच तीव्र पुरुषार्थ करायचा आहे. जर ब्राह्मण असाल तर, जर क्षत्रिय असाल तर सूट आहे. परंतु ब्राह्मण आहे तर ब्राह्मण सो देवता म्हटले जाते, क्षत्रिय सो देवता म्हटले जात नाही. तर ब्राह्मण आत्म्यांना स्थापनेच्या निमित्त बनायचेच आहेच निमित्त. त्यामुळे आता मास्टर दाता बना. दान करू नका, परंतु सहयोग द्या. ब्राह्मण ब्राह्मणाला दान करू शकत नाही, सहयोग देऊ शकतो. तर काय म्हटले? महादाता आणि महासहयोगी बना. आता 1 वर्षाचा सुद्धा असेल तरीही समयानुसार आता बालपणीच्या गोष्टी बंद करा, कारण सर्व मुले वानप्रस्थ अवस्थेच्या समीप आहात. वेळेच्या गतीप्रमाणे, ड्रामाच्या नियमाप्रमाणे आता सर्वांची वानप्रस्थ अवस्था समीप आहे. बाप दादा जाणतात की मुलांचा बाबांवर जिगरी स्नेह आहे. जिगरी स्नेह आहे ना, का वरवरचा स्नेह आहे? अंतकरणापासूनचा स्नेह आहे, म्हणून तर धावत पळत आला आहात ना. पहा, बेहदच्या हॉलमध्ये बेहदच्या बाबांची मुले बेहदच्या रूपामध्ये विराजमान आहेत. हा हॉल चांगला वाटतो ना, का दूर वाटतो? पहा, जरी दूर बसला आहात, परंतु बाप दादा आपल्या हृदयाच्या खूप मोठ्या स्क्रीनमध्ये तुम्हा सर्व दूर बसलेल्या मुलांना अति समीप पाहत आहेत. दूर वाटत नाही आहात. बाप दादांच्या हृदयाची स्क्रीन खूप मोठी आहे, अजूनपर्यंत वैज्ञानिकांनी देखील काढलेली नाही. त्यामुळे तुम्ही दूर बसलेले नाही आहात, बाप दादांच्या हृदयामध्ये बसले आहात. असे समजताना खुर्चीवर बसले आहात, सतरंजीवर बसले आहात, का हृदयामध्ये बसले आहात? दृश्य तर अतिशय छान सुंदर वाटत आहे. पूर्ण मागेपर्यंत भरलेला आहे का काही रिकामा आहे? बाप दादा पाहत आहेत, मागे थोडा रिकामा आहे. पहा, तुम्हा लोकांना बाप दादांनी काम दिले होते. तुम्ही विसरून गेले असाल, परंतु बाप दादांच्या लक्षात आहे. कोणते काम दिले होते? तर सांगतात, क्रोधमुक्त होण्याचे. आज ते विचारणार नाही. पहिला चान्स घेतला आहे ना, तर आज क्रोधमुक्तबद्दल विचारले तर निराश होतील. बाप दादांना रिझल्ट माहीत आहे, विचारणार. तुम्हा लोकांकडून सुद्धा तिथून अर्थात वतनमधून रिझल्ट मागवून घेणार. आज सोडून देत आहे. तर काम दिले होते की 9 लाख तयार करून दाखवा. लक्षात आहे? प्रत्येक झोनला म्हटले होते. तर कोणत्या झोनने 9 लाख तयार केले आहेत का? सेवेचा टर्न बंगाल बिहारवाल्यांचा आहे. तर बंगाल बिहारने 9 लाख तयार केले आहेत का? सगळे गप्प आहेत, बोलत नाही आहेत. चला, एका झोनने नाही, सर्व झोन्सनी, देश विदेश सर्वांनी मिळून 9 लाख तयार केले आहेत का? विदेशवाले बोला, 9 लाख आहेत? बाप दादा तर आपली डेट फिक्स करतात आणि त्याच डेटला येतात. तुम्ही देखील सर्व गोष्टींसाठी डेट फिक्स करताना. हा हॉल कधीपर्यंत बनून तयार होणार, फंक्शन कधी होणार, याची डेट फिक्स करताना. तर याची डेट कोणती आहे? फिक्स आहे का? विनाशाच्या शेवटी की त्याच्या आधी?
कोणती असणार? काय विचार केला आहे? कोणती डेट आहे? कुठली डेट आहे की अजून फिक्स केलेली नाही? हे सुद्धा बाबांनीच करावे. करायचे तुम्हाला आहे. बाप दादा तर म्हणणार की शुभ कार्याला उशीर करू नका. मग काय करणार? चला, या सीझनच्या अखेरपर्यंत झाले तरीही चांगले आहे. इतकी हिंमत आहे? फक्त दाता बना. जर दाता बनाल तर दातापणाच्या भावनेमुळे तुमची रॉयल फॅमिली आणि समीप असणारी प्रजा खूप लवकर तयार होईल. ते लोक तर प्रतीक्षा करत आहेत. फक्त दाता बनण्याचे बाकी आहे. महान सहयोगी बनण्याचे बाकी आहे. जास्त खजिना स्वतःप्रती किंवा फक्त स्वतःच्या सेवेप्रती लावता. आपल्या सेवेच्या ड्युटीमध्ये जास्त वेळ देता. महान दाता बनून, बेहदचे दाता बनून, विश्वाच्या गोळ्यावर उभे राहून बेहदच्या सेवेची व्हायब्रेशन्स पसरवा. विश्वाचा राजा बनायचे आहे. केवळ झोनचा किंवा आपापल्या ड्युटीच्या एरियाचे राजा बनायचे नाही. विश्व कल्याणकारी आहात. आता बेहदमध्ये जा. बेहदमध्ये गेल्याने हदच्या गोष्टी आपोआपच नष्ट होतील. मनोबल सर्वात श्रेष्ठ बल आहे. त्याला यूज करत नाही. वाणी, संबंध, संपर्क याद्वारे सेवेमध्ये बिझी राहता. आता मनोबल वाढवा. बेहदची सेवा जी आता तुम्ही वाणी किंवा संबंध सहयोगाद्वारे करता ती मनोबलाने करा. तर मनोबलाने बेहदची सेवा जर आपल्या बेहदच्या वृत्तीने मनोबलाद्वारे विश्वाच्या गोळ्यावर उंचावर स्थित राहून बाबांसोबत परमधामच्या स्थितीमध्ये स्थित राहून थोडा वेळ जरी ही सेवा केलीत तरी तुम्हाला त्याचे प्रारब्ध कित्येक पटीने जास्त मिळेल. आजकालच्या समयानुसार आणि परिस्थितीप्रमाणे अंतिम सेवा हीच मनसा अथवा मनोबलाची सेवा आहे. याचा अभ्यास आत्तापासून करा. भले मग वाणीद्वारे किंवा संबंध संपर्काद्वारे सेवा करता, परंतु आता या मनसा सेवेचा अभ्यास अत्यावश्यक आहे. एकत्र अभ्यास करत चला. समजले काय करायचे आहे? ही मनसा सेवा तीच रंगत दाखवणार जी स्थापनेच्या सुरुवातीला बाबांच्या मनसाद्वारे आत्मिक आकर्षणाने मुलांना आकर्षित केले आणि मनसा सेवेच्या फळस्वरूप आता देखील पाहत आहात की तेच आत्मे आता सुद्धा फाउंडेशन आहेत. ड्रामानुसार हे बाबांच्या मनसा आकर्षणाचे पुरावे आहे जे इतके पक्के आहेत. तर शेवटी सुद्धा आता बाबांसोबत तुमच्या देखील मनसा आकर्षणाने, रूहानी आकर्षणाने जे आत्मे येतील ते समयानुसार वेळ कमी, मेहनत कमी आणि ब्राह्मण परिवारामध्ये वृद्धी करण्यासाठी निमित्त बनतील. तीच अगोदरची रंगत शेवटी देखील बघणार. जसे सुरुवातीला ब्रह्माबाबांना साधारण रूपामध्ये न पाहता श्रीकृष्णाच्या रूपामध्ये अनुभव करत होते. साक्षात्कार वेगळी गोष्ट आहे, परंतु साक्षात स्वरूपामध्ये श्रीकृष्णालाच पाहत, खात पीत चालत होते असे आहे ना? तर स्थापनेमध्ये एकट्या बाबांनी केले आणि आता शेवटी तुम्ही मुले देखील आत्म्यांसमोर साक्षात देवी देवता रूपात दिसणार. ते समजूच शकणार नाहीत की हे कोणी सामान्य आहेत. तोच पूज्यपणाचा प्रभाव अनुभव करतील. तेव्हा बाबांसहित तुम्हा सर्वांच्या प्रत्यक्षतेचा पडदा उघडणार. आता एकट्या बाबांना करायचे नाहीये, मुलांसोबत प्रत्यक्ष व्हायचे आहे. जसे स्थापनेमध्ये ब्रह्मा बाबांसोबत विशेष ब्राह्मण देखील स्थापनेच्या निमित्त बनले, तसे समाप्तीच्या वेळीसुद्धा बाबांसोबत अनन्य मुले देखील देवरूपामध्ये साक्षात अनुभव होणार. यासाठी हेच जे आज ऐकवले, आतापासूनच प्रारब्ध स्वरूपामध्ये स्थित रहा. आता छोट्या छोट्या गोष्टींना सोडा. आता उच्च पातळीवर जा. विशेष प्रारब्ध स्वरूपाचा साक्षात्कार स्वतः देखील करा आणि इतरांना देखील करवा. समजले?
आता सर्वजण आपल्या अनादी स्वरूपामध्ये एका सेकंदामध्ये स्थित होऊ शकता का? कारण शेवटी एका सेकंदाचीच शिटी वाजणार आहे. तर आतापासून अभ्यास करा. बस स्थितीमध्ये टिका. बाबांनी ड्रिल करून घेतली. अच्छा. सर्व चोहो बाजूंच्या मुलांना सदैव भाग्याच्या रेषा इमर्ज रूपात स्मृतीमध्ये ठेवणाऱ्या आत्म्यांना सदैव आपल्या संगमयुगी सर्व प्राप्ती स्वरूप प्रारब्धाला अनुभव करणाऱ्यांना सदा मास्टर दाता महासहयोगी आत्म्यांना सदैव मनसा सेवेद्वारे विश्वाच्या आत्म्यांचे कल्याणकारी बनणाऱ्या आत्म्यांना बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. आजचे वरदान आहे, कर्मयोगी स्टेजद्वारे कर्मभोगावर विजय प्राप्त करणारे विजयी रत्न भव. कर्मयोगी स्टेजद्वारे कर्मभोगावर विजय प्राप्त करणारे विजयी रत्न भव. स्पष्टीकरण आहे, कर्मयोगी बनल्याने शरीराचा कोणताही कर्मभोग भोगण्याचा अनुभव होऊ देत नाही. मनामध्ये कोणताही रोग असेल तर रोगी म्हटले जाणार. जर मन निरोगी आहे तर सदैव तंदुरुस्त आहात. फक्त शेषशय्येवर विष्णू समान ज्ञानाचे चिंतन करत हर्षित होत मननशक्तीद्वारे आणखीनच सागराच्या तळाशी जाण्याचा चान्स मिळतो. असे कर्मयोगीच कर्मभोगावर विजय प्राप्त करून विजयी रत्न बनतात. स्लोगन आहे, साहसाला सोबती बनवा तर प्रत्येक कर्मामध्ये सफलता मिळत राहील. साहसाला सोबती बनवा तर प्रत्येक कर्मामध्ये सफलता मिळत राहील. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.